कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्हाला लग्नातले सगळे विधी महाराष्ट्रीयन पद्धतीने प्रोजेक्ट शूट करून हवेत आणि तेही अगदी नॉनस्टॉप हवेत, जसं की अगदी खरं लग्न सुरू आहे असं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यानंतर कुठल्याही कारणास्तव ते कॅन्सल करता येणार नाही। आणि जर तसं झालं तर खूप मोठी अमाउंट नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागेल। प्रोजेक्ट बद्दल मला आदित्यनी पूर्ण कल्पना दिलेली आहे। एक मिनिट प्लीज होल्ड ऑन फॉर अ सेकंड। पारू, जाहिरातीतलं हे लग्न शूट होणार आहे आणि जगभरात हे दाखवलं जाणार आहे, याबद्दल तुला कल्पना आहे? वय जाऊ शकतेस। येस। अहिल्यादेवी किर्लोस्कर वचन देते, हे प्रोजेक्ट होणार, वेळेत होणार, तुम्हाला हवं तसं होणार, हा माझा शब्द आहे। ओके, डन, बाय। थैंक यू सो मच। पारू इंटरनॅशनल ऍड फिल्म साठी हिरोईन, आणि हिरो कोण? तो फालतू लोकलास हरीश। हे लोक त्या मेडला अजून किती डोक्यावर बसवणार आहेत? आणि यांना जर प्रोफेशनल मॉडेल्स हवे होते ना, तर यार मी आणि प्रीत होतो ना। तुला माहितीये तामिनी, मला जर या प्रोजेक्ट मध्ये इन केलं ना, तर प्रोजेक्ट वर्ल्ड क्लास होईल। मान्य आहे मला तुझं, पण काय आहे, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना कंपनीमध्ये, त्यांचीच रिक्वायरमेंट आहे की त्यांना ही भिकारडी मोलकरीण मॉडेल म्हणून हवी। नाही, नो, अगं नो यार, नो दामिनी। हे बघ बघ, काही झालं ना तरी हे ऍड शूट नाही झालं पाहिजे, नाही ती स्टुपिड पारू अजून डोक्यावर बसेल आपल्या। आणि आदित्यचं काय झालं, तर या प्रोजेक्ट मधून भरपूर प्रॉफिटच होणार आहे, त्यामुळे तो पण काहीही करायला तयार होईल। अगं तू म्हणतीयस ती कळतंय मला, पण काय आहे ना, अहिल्या वहिनींनी आता काय सांगितलं ऐकलं नाहीस? आपल्याला या प्रोजेक्ट मधून जे काही प्रॉफिट मिळणार आहे ना, त्या प्रॉफिट मधला 1% त्या भिकारड्या पारूला आणि त्या हरीशला देणार आहेत। काय? हा, हे यार, त्यापेक्षा हे लोक एक काम का नाही करत, हे लोक अख्खी कंपनी त्या स्टुपिड पारूच्या नावावर का नाही करून टाकत? यार नाही 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 दामिनी, हे शूट नाही झालं पाहिजे आता, तर हे शूट नाहीच होणार। नाही, त्या पारू बरोबर एक जुना हिशोब बाकी आहे माझा, नाही होणार हे ऍड शूट, डोंट वरी। जर हे ऍड शूट खरंच नाही झालं ना, तर दामिनी ते फॉरेन इन्व्हेस्टर्स त्यांचा सगळा पैसा या कंपनीतून काढून घेतील। आदित्यला खूप मोठा लॉस बेअर करावा लागेल, कंपनी बॅन पण होऊ शकते। आणि मग त्यानंतर तरी आदित्य आणि सासूमामचे डोळे उघडतील आणि त्या पारूला तिची लायकी दाखवून देतील। दामिनी, तू ना आता फक्त मी जसं सांगेल तसं करत जा, ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।